नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी बऱ्याच वेळा क्लायंटला भेटायला त्यांच्या घरी जातो, त्यावेळेस त्यांना काही प्रश्न पडलेले असतात किंवा जे माझे व्हिडिओज बघत असतात ते व्हिडिओज बघितल्यानंतर कमेंटमध्ये मला काही प्रश्न विचारतात आणि असे बरेच कॉमन क्वेश्चन्स मला फोनवरती सुद्धा लोक विचारत असतात. तर म्हणून मी आज ठरवलं की तुमच्यासाठी हा एक वेगळा व्हिडिओ बनवावा, ज्यामध्ये तुम्हाला पडलेले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळून जातील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सर्वात पहिला प्रश्न, मला SIP सुरू करायची आहे आणि म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा पैसे गुंतवायचे आहेत, तर याबद्दल मला मार्गदर्शन करा. तर बऱ्याच लोकांना आहे ना यामध्ये कन्फ्युजन आहे की SIP आणि म्युच्युअल फंड हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत असं त्यांना वाटतं. तर तसं नाही आहे. SIP आणि म्युच्युअल फंड हा एकच प्रकार आहे. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा आपण मंथली दर महिन्याला एका पर्टिक्युलर तारखेला पैसे भरतो किंवा जमा करतो त्याला SIP म्हटलं जातं, म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आणि म्युच्युअल फंड म्हणजे ते मेन प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये आपण SIPच्या माध्यमातून पैसे गुंतवत असतो. आता दुसरा प्रश्न पडतो, लमसम म्हणजे काय आणि लमसममध्ये पैसे कसे गुंतवावेत आणि कधी गुंतवावेत. तर जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की SIP म्हणजे काय, तर दर महिन्याला पर्टिक्युलर तारखेला तुमच्या अकाउंटमधनं पैसे कट होणार आणि म्युच्युअल फंडमध्ये ते इन्व्हेस्टमेंट होणार. आता लमसम म्हणजे काय, तर तुम्हाला दर महिन्याला पैसे नाही टाकायचे, तर एक रकमी पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत. म्हणजे समजा एखादा दुकानदार असेल किंवा तुम्ही स्वतः असाल की तुमच्याकडे एक रकमी पैसे आहेत की 10,000 आहेत, 20,000 आहेत, 50,000 रुपये आहेत आणि ते एक रकमी तुम्हाला टाकायचे आहेत. म्हणजे या महिन्यामध्ये मी 10,000 रुपये टाकले, पुढच्या 2-3 महिन्यामध्ये माझ्याकडे पैसे नाही आले, तर चौथ्या महिन्यामध्ये मी परत मला 20,000 रुपये आले तर 20,000 रुपये मी टाकू शकतो. या गोष्टीला लमसम म्हटलं जातं. तर लमसममध्ये पैसे कधी गुंतवावेत, तर याला काही असं टाईम होरिझन नाही आहे की कधीही तुम्ही पैसे लमसममध्ये गुंतवू शकता. पण जर लमसममध्ये पैसे गुंतवणार असाल तर त्यासाठी तुमचं ड्युरेशन म्हणजे तुम्ही गुंतवणूक तुमची लॉंग टर्म ठेवायला हवी, तरच तुम्हाला त्यातून चांगले रिटर्न मिळण्याचे चान्सेस आहेत. जर तुम्ही लमसममध्ये एका महिन्यामध्ये 50,000 रुपये टाकलात आणि लगेचच वर्षभरामधनं ते विड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये तुम्हाला जसे पाहिजे तसे रिटर्न्सही मिळणार नाहीत. मे बी तुमची जी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे त्यापेक्षाही कमी अमाऊंट तुम्हाला तिथे दिसेल, कारण की म्युच्युअल फंड हे स्टॉक मार्केटवरती डिपेंड असतं. वर खाली मार्केट होत असतं, त्यानुसार आपली इन्व्हेस्टमेंटसुद्धा वर खाली होत असते. यानंतरचा प्रश्न आहे, म्युच्युअल फंडमध्ये पैसे कुठे गुंतवले जातात. तर म्युच्युअल फंडमध्ये पैसे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवले जातात, पण ते एका स्टॉकमध्ये न गुंतवता एका बंचमध्ये गुंतवले जातात. म्हणजे माझ्याकडे एक मी मिड कॅप फंड बघितला, ज्याच्यामध्ये त्या मिड कॅप फंडचा पोर्टफोलिओ आहे 70 कंपन्यांचा, 80 कंपन्यांचा. आणि जर तुम्ही 1,000 रुपये गुंतवतात तर याचा अर्थ तुमचे 1,000 रुपये त्या 80 कंपन्यांमध्ये गुंतवले जातात. आता हे 80 कंपन्यांमध्ये 1-1 रुपया किंवा 10-10 रुपये एकत्र गुंतवले जात नाही. तर जसं ज्या कंपनीचं वेटेज आहे, म्हणजे जर 4% किंवा 10% वेटेज आहे रिलायन्सला, 5% वेटेज आहे टाटाला, तर याचा अर्थ तुमचे 10% म्हणजे 1,000चे 10% किती होतात, तर 100 रुपये. तर 100 रुपये गुंतवले जाणार रिलायन्समध्ये, 5% म्हणजे 50 रुपये गुंतवले जाणार टाटामध्ये. तर अशा प्रकारे जसं ज्या कंपनीचं वेटेज आहे तसे त्या कंपनीजमध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट केले जातात. याचाच अर्थ तुमचे पैसे एका कंपनीमध्ये न गुंतवता एका बंचमध्ये किंवा एका पोर्टफोलिओमध्ये गुंतवले जातात. यानंतरचा प्रश्न आहे, म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये काय फरक आहे. म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा पैसे स्टॉक मार्केटमध्येच गुंतवले जातात आणि शेअर मार्केट म्हणजेच स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा स्टॉक्समध्येच पैसे गुंतवले जातात. पण दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा आपण पैसे गुंतवतो, म्हणजे मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की 1,000 रुपये जर मी मंथली माझी SIP सुरू आहे तर ती 1,000 रुपये 80 कंपन्यांमध्ये गुंतवले जातात. पण हेच जर मी 1,000 रुपये एखाद्या स्टॉकमध्ये किंवा एखाद्या शेअरमध्ये परचेस करायचं झालं तर मला फक्त एकच शेअर्स विकत घेता येईल. 80 कंपन्यांचे किंवा 70 कंपन्यांच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करता येणार नाही, कारण की एका शेअरची प्राईस जवळपास 1,000 रुपये, 1,500 रुपये, 2,000 रुपये असते. पण म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला अशा सगळ्या कंपन्यांमध्ये थोडे पैसे इन्व्हेस्ट करता येतात. स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला कोणीही गाईड करत नाही की इन्व्हेस्टमेंट करण्याअगोदर तुम्हाला स्वतः रिसर्च करावी लागते आणि नंतरच आपण त्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा तुम्हाला थोडीफार रिसर्च करावी लागते, पण इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर कोणत्या कंपन्यांमध्ये ते पैसे गुंतवायचे आहेत हे काम असतं फंड मॅनेजरचं. त्यामुळे आपली रिस्क किंवा आपलं जे काम आहे रिसर्च करण्याचं ते इथे कमी होतं. यानंतरचा प्रश्न जो मला सगळ्यात जास्त विचारतात, म्हणजे फोन करून विचारतात किंवा कमेंटमध्ये सुद्धा मला विचारला जातो किंवा मी ज्यांच्या घरी किंवा ज्या लोकांशी मी भेटतो ते लोक सगळे मला हाच प्रश्न विचारतात की सर
SIP करण्यासाठी किंवा लमसम करण्यासाठी सगळ्यात बेस्ट फंड सांगा. ॲक्च्युली सगळ्यात बेस्ट फंड असा कुठला नसतो. तुम्ही कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करता, तुमचा गोल काय आहे, तुम्ही किती वर्षासाठी गुंतवतात, यावरती त्या फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. आणि ज्या फंडमध्ये तुम्ही गुंतवताय तो बेस्टच फंड असणार आहे. म्हणजे ज्या ॲडवायझरकडनं तुम्ही गाईड करून तुमची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करताय तो तुमच्यासाठी बेस्ट फंड चूज करून देणार. पण त्या फंडमध्ये जर तुम्ही एका वर्षामध्येच ठरवलं की मला एवढे रिटर्न्स मिळाले नाही, 2 वर्षामध्येच एवढे रिटर्न्स मिळाले नाही, तर यावरनं तुम्हाला तो बेस्ट फंड आहे की नाही हे कळणार नाही. जेव्हा आपण एखाद्या फंडमध्ये गुंतवतो ॲटलिस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 वर्ष गुंतवणूक ठेवायला हवी. बऱ्याच वेळा असं होतं की एखादा फंड आहे की जो गेल्या 4 वर्षांमध्ये खूप चांगले रिटर्न्स देतो, पण गेल्या वर्षभरामध्ये त्याने खूप कमी रिटर्न्स दिले असतील. त्याचा फंड मॅनेजर तोच आहे, त्याची इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ पण तसाच आहे, पण तरीसुद्धा तो फंड चांगले रिटर्न्स देत नाही. ते याच्या मागे बरीच कारणं असू शकतात की ज्या पोर्टफोलिओमध्ये पैसे गुंतवले त्याच्यातल्या कंपन्यांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, त्या कंपनीजने रिटर्न चांगले दिले नसेल, म्हणून आपला NAV किंवा आपला फंड चांगले रिटर्न देत नाही आहे. पण याचा अर्थ लगेचच त्या फंडमधनं एक्झिट होऊन दुसऱ्या फंडमध्ये एंट्री करणं असं होत नाही. सगळ्यांसाठी बेस्ट फंड हा एकच असू शकत नाही. प्रत्येकाची रिक्वायरमेंटप्रमाणे त्याचा बेस्ट फंड वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे मला बेस्ट फंड कोणता आहे हे सांगता येणार नाही. यानंतरचा प्रश्न आहे किती वर्षासाठी SIP करावी. आता किती वर्षासाठी SIP करावी हे मी सांगू शकत नाही, कारण की तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट किती वर्षासाठी चालू ठेवू शकता हे तुमच्यावरती आहे. म्हणजे तुमची कॅपॅसिटी किती आहे. जर तुमची कॅपॅसिटी जास्त वर्ष इन्व्हेस्टमेंट करण्याची आहे आणि मी तुम्हाला सांगितलं फक्त 5 वर्ष इन्व्हेस्टमेंट करा, तर यामध्ये तुमचाच तोटा होणार आहे ना. तर यासाठी तुम्ही किती वर्ष इन्व्हेस्टमेंट करू शकता हे तुम्ही ठरवायचं आहे. म्हणजे जर तुमचं वय 25 वर्ष आहे तर याचा अर्थ तुमच्याकडे जवळपास 25 ते 35 वर्ष आहेत. आणि जर तुमचं वय 35 वर्ष असेल तर निदान पुढचे 15 ते 20 वर्ष इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता हे तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज किती आहेत आणि तुम्ही किती वर्ष इन्व्हेस्टेड राहू शकता. यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा आणि तुमच्या पोर्टफोलिओवरती किंवा तुमच्या ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंटवरती प्रभाव टाकणारा किंवा इम्पॅक्ट करणारा प्रश्न म्हणजे किती फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. तर बऱ्याच लोक 5 फंडमध्ये, 10 फंडमध्ये, 15 फंडमध्ये, मला तर एक क्लायंट असे भेटलेले ज्यांनी माझ्याकडे नाही कुणाकडे दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट केलेली आणि त्यांनी मला प्रश्न विचारला की सर माझी 12,000 रुपयाची SIP चालू आहे आणि 12 वेगवेगळ्या फंडमध्ये चालू आहे, तर ही मी केलेली इन्व्हेस्टमेंट बरोबर आहे का. मला प्रश्न पडला की 12 फंडमध्ये काय विचार करून यांनी इन्व्हेस्टमेंट केली असेल. म्हणून मी त्यांना विचारलं की सर तुम्ही 12 फंडमध्ये काय इन्व्हेस्टमेंट केली आहे, एवढे 12 फंड का घेतलेत. तर त्यांचं म्हणणं होतं की मला असं वाटलं की 12 वेगवेगळ्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय होतो. म्हणजे 12,000 कंपन्यांमध्ये किंवा 1200 कंपन्यांमध्ये माझे पैसे लागले जातील या उद्देशाने त्याने 12 फंड्स चूज केले होते. तर हे असं नाही आहे. तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुमची एक लिमिटेड ठेवायला हवी. लार्ज कॅपमध्ये, मिड कॅपमध्ये, स्मॉल कॅपमध्ये, मल्टी कॅपमध्ये, मल्टी अलोकेशन फंडमध्ये आणि फ्लेक्सी कॅप फंडमध्ये. म्हणजे मॅक्झिमम तुमच्याकडे 6 फंड असायला हवेत. किंवा जर ॲडिशनल म्हणजे 6 फंडमध्ये तुमचे पैसे आहेत पण ॲडिशनल काहीतरी फंड घ्यायचा आहे तर तुम्ही सेक्टरियल फंडमध्ये जाऊ शकता, थेमॅटिक फंड्समध्ये जाऊ शकता किंवा एखादा इंडेक्स फंड घेऊ शकता. म्हणजे मॅक्झिमम 8 ते 9 फंड्स तुमच्याकडे असायला हवेत. पण जर तुमची इन्व्हेस्टमेंट 10,000 रुपयाची आहे, 10,000 रुपयाची SIP तुमची सुरू आहे, तर 10,000 रुपयाच्या SIPसाठी मी 8 फंड घेणार नाही, तर 10,000 रुपयाच्या SIPसाठी मॅक्झिमम 4 किंवा 5 एवढेच फंड असायला हवेत माझ्या मते तरी. पण प्रत्येकाचं ओपिनियन हे वेगवेगळं असतं. पण जर मी ॲज अ ॲडवायझर कुणाला जर ॲडवाईज करत असेल आणि सांगत असेल की सर तुमची 10,000 रुपयाची SIP आहे आणि तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहे, तर मी त्यांच्या गोलनुसार त्यांना फंड चूज करेल. काही लोकांना मी 2च फंडबद्दल सांगेल, काही लोकांना मी 3 फंडबद्दल सांगेल, काही लोकांना 4 फंडबद्दल सांगेल. पण या व्यतिरिक्त मॅक्झिमम फंड घेण्यामध्ये इन्व्हेस्टरचाच लॉस आहे ना की काही फायदा आहे. त्यामुळे मॅक्झिमम तुमच्याकडे 5 ते 6 फंड असायला हवेत. यानंतरचा प्रश्न आहे मुलांच्या नावाने SIP करता येते का. तर हो, मुलांच्या नावाने SIP सुरू करता येते, पण त्यासाठी त्यांच्याकडे पॅन कार्ड असायला हवं, आधार कार्ड असायला हवं आणि बँकेमध्ये सुद्धा अकाउंट असायला हवं आणि त्याचबरोबर आपल्याकडे त्यांचं बर्थ सर्टिफिकेटसुद्धा असायला हवं. यानंतरचा प्रश्न जे सगळ्यात जास्त लोक मला विचारतात ते म्हणजे सर SBIचा फंड चांगला आहे का, HDFCचा चांगला आहे का, ICICIचा चांगला आहे का, ॲक्सिसचा चांगला आहे का, टाटाचा चांगला आहे का, मोतीलाल ओसवालचा चांगला आहे का. तर हे सगळेच फंड आपापल्या ठिकाणी चांगलेच आहेत. म्हणजे मी तुम्हाला अजून सोपं करून सांगतो. मार्केटमध्ये मोबाईलचे बऱ्याच कंपन्या आहेत. सॅमसंग आहे, ॲपल आहे, विवो आहे, मोटोरोला आहे, अजून बऱ्याच कंपन्या आहेत. पण मी जर तुम्हाला विचारलं या फोनपैकी कोणता फोन चांगला आहे तर प्रत्येकाची वेगळी वेगळी उत्तरं असू शकतात. काहींना ॲपल आवडतो, काहींना सॅमसंग आवडतो, काहींना विवो आवडतो, काहींना OnePlus आवडतो. तर हे तसंच आहे
की म्युच्युअल फंडमध्ये बऱ्याच कंपन्या आहेत, 44 कंपन्या आहेत आणि प्रत्येक कंपनी ही मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट तुमची वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये किंवा वेगवेगळ्या फंड्समध्ये घेण्यासाठी आलेली आहे आणि त्यातून तुम्हाला रिटर्न जनरेट करून देण्यासाठीच आलेली आहे. त्यामुळे आपल्याला कोणती कंपनी आवडते आणि आपल्याला कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तो फंड कशा प्रकारे परफॉर्म करतो, कोणत्या कॅटेगरीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, कोणत्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, त्याचे फंड मॅनेजर कोणते आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मगच आपण तो फंड चूज करणं गरजेचं आहे. जसं आपण मोबाईल घेताना सुद्धा बघतो ना की 4 GB आहे, 8 GB आहे, स्टोरेज किती आहे, मेगापिक्सेल किती आहे, किती प्रकारची बॅटरी बॅकअप किती आहे, कधी फोन मार्केटमध्ये आलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी जशा आपण तपासतो तसंच जेव्हा केव्हा एखादा फंड तुम्ही चूज करत असाल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तपासणं खूप गरजेचं आहे. म्युच्युअल फंडमधून गॅरंटेड रिटर्न्स मिळतात का? तर म्युच्युअल फंडमधून गॅरंटेड रिटर्न्स मिळत नाहीत. म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करतो याचा अर्थ आपण एक प्रकारे स्टॉक मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करतो. स्टॉक मार्केट हे कधीही रिटर्न फिक्समध्ये देत नाही. जसं मार्केट फ्लक्च्युएट होत राहतं तसं आपल्या रिटर्न्सवरती त्याचा परिणाम होतो. त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचे फिक्स रिटर्न्स मिळत नाहीत. यानंतरचा प्रश्न आहे म्युच्युअल फंडवरती टॅक्स द्यावा लागतो का? तर हो, म्युच्युअल फंडवरती जे काही तुम्हाला गेन मिळणार आहे, जो काही तुमचा नफा होणार आहे त्याच्यावरती 12.5% टॅक्स द्यावा लागतो, ज्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. म्हणजे 1 वर्षानंतर जर तुम्ही पैसे विड्रॉ करतायत आणि जर तुमचा प्रॉफिट हा 2 लाखापेक्षा किंवा 5 लाखापेक्षा किंवा 1.25 लाखापेक्षा जास्त होत असेल तर त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार. म्हणजे 1.25 लाखापर्यंत तर तुम्हाला एक्झम्पशन आहे, म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. पण 1.25 लाखाच्या वरती जर अमाऊंट असेल तर त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो. आणि जर 1 वर्षाच्या आत तुम्ही पैसे विड्रॉ करताय तर त्याच्यावरती 1% चार्जेस तुम्हाला पेड करावे लागतात. म्हणजे जर 10,000 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असेल आणि ती जर तुम्ही विड्रॉ करत असाल तर 1% म्हणजे 100 रुपये तुम्हाला चार्जेस पेड करावे लागतील. यानंतरचा प्रश्न आहे की म्युच्युअल फंडमध्ये डायरेक्ट प्लॅन आणि रेग्युलर प्लॅन म्हणजे नक्की काय? तर म्युच्युअल फंडमधून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतायत आणि कुणाचीही मदत न घेता डायरेक्टली तुमच्या ओन रिस्कवरती आणि ओन नॉलेजवरती आणि ओन रिसर्चवरती जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर तो जो प्लॅन तुम्ही चूज करता त्याला म्हणतात डायरेक्ट प्लॅन. म्हणजे याच्यामध्ये कोणताही ब्रोकर किंवा सब ब्रोकर नसतो. डायरेक्टली तुम्ही तुमच्या अंदाजावरती इन्व्हेस्टमेंट करता, त्याला म्हटलं जातं डायरेक्ट प्लॅन. त्यानंतरचा दुसरा टाईप आहे रेग्युलर प्लॅन. रेग्युलर प्लॅन म्हणजे काय? तर एखादा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, जसा मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे, तर माझ्या सजेशनने तुम्ही वेगवेगळ्या फंड्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट करताय तर मी जे तुम्हाला फंड्स देणार ना ते रेग्युलर प्लॅनमधले असणार. माझ्या ॲडवाईसने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय. आता ही ॲडवाईस फक्त एकदा फंड सिलेक्शन करण्यापुरती नसते, तर तुमचं पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग करण्याची असते. म्हणजे जर तुम्हाला आता मी 5,000ची SIP सुरू केली, 3 फंड्समध्ये SIP माझी सुरू झाली. त्यानंतर 2-3 महिन्याने मला 50,000ची लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर मी ती 50,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट कशामध्ये करावी, कोणत्या फंड्समध्ये करावी, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असायला हवं आणि माझ्या गोलनुसार कोणत्या फंडमध्ये ती पैसे इन्व्हेस्टमेंट करावी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेळोवेळी तुमचा जो म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे किंवा ॲडवायझर आहे तो तुम्हाला देत असतो. म्हणूनच तर तो तुम्हाला रेग्युलर फंड देतो आणि जोपर्यंत तुमची इन्व्हेस्टमेंट असते तोपर्यंत तुम्हाला तो सपोर्ट देत असतो. म्हणजे तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे, बँक अकाउंट चेंज करायचं आहे, याबद्दल नॉमिनेशनच्या डिटेल्स चेंज करायच्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तो तुम्हाला वेळोवेळी गाईड करत असतो. आता अशीच एक केस माझ्याकडे आलेली की त्यांनी फोनपे किंवा पेटीएमचा वापर करून त्यांची SIP सुरू केली. SIP साधारण 12 महिने 13 महिन्यात त्यांनी चालू ठेवली आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर पेटीएममध्ये चेंज केला आणि बँक अकाउंटसुद्धा चेंज केलं. तर त्यांची SIP ऑटोमॅटिकली स्टॉप झाली, कारण की ज्या AMCमध्ये त्यांनी SIP सुरू केली होती तिथे त्यांचं बँक अकाउंट वेगळं होतं आणि मोबाईल नंबरसुद्धा वेगळा होता आणि आता पेटीएममध्ये त्यांचं किंवा फोनपेमध्ये त्यांचं अकाउंट त्यांनी वेगळं ठेवलं होतं. त्यामुळे SIP तिथून जाणार नव्हती, त्यामुळे त्यांची SIP स्टॉप झाली. आता ही स्टॉप झाल्यानंतर त्यांना ते पैसे पाहिजेत किंवा विड्रॉ करायचेत किंवा त्यांना पुन्हा SIP सुरू करायची, तर याच्यासाठी त्यांना कोणीही गाईड करत नव्हतं. त्यांनी मला कॉल केला की सर मला तर माझी SIP सुरू करायची, आता माझे साधारण वर्षभर वाया गेलं, कारण की मला इन्व्हेस्टमेंट तर चालू ठेवायची होती पण मला कळतच नाही आहे, कोणी मला हेल्पच करत नाही आहे. पेटीएम किंवा फोनपेमध्ये कस्टमर केअरला फोन केला तर ते मला काही माहिती देत नाही किंवा कुणाला भेटायचं आहे त्याबद्दल काही माहिती नसते. मग अशा ज्या हेल्प असते ती प्रोव्हाइड करण्याचं काम असतं म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचं. म्हणून म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तुम्हाला रेग्युलर प्लॅन्स देत असतात. यानंतरचा प्रश्न आहे म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करण्यासाठी कमीत कमी किती अमाऊंटची SIP सुरू करायला हवी?
तर कमीत कमी 500 रुपयाच्या SIPने तुम्ही सुरू करू शकता, 1000 रुपये, 2000 रुपये. पण मी म्हणेल की जर तुमची कॅपॅसिटी 1000-2000 रुपयाची असेल तर 500 रुपयाने सुरू करू नका. 500 रुपयाने एवढा काही मोठा इम्पॅक्ट पडणार नाही. सुरुवातीला कमीत कमी तुम्ही 1000 रुपयाची SIP सुरू करा आणि नंतर ती वाढवत घेऊन जा. यानंतरचा प्रश्न आहे म्युच्युअल फंड निवडताना, म्हणजे जेव्हा फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करायची आहे तो निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तर यासाठीचा एक सेपरेट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला सविस्तरपणे समजेल की म्युच्युअल फंड निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं. यानंतरचा प्रश्न आहे म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करताना ॲपमधून करावी, बँकेमधून करावी किंवा एखाद्या ॲडवायझरकडनं करावी. यापैकी कोणता पर्याय योग्य राहील. तर मी ॲज अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे, तर मला असं वाटतं की ॲडवायझरकडनं तो जर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट केली तर ती तुमच्यासाठी बेस्ट राहील. याचं कारण म्हणजे ॲडवायझर तुमच्याबरोबर कायम असणार आहे. ॲपमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट मिळत नाही, म्हणजे कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, कोणत्या फंडमध्ये असलेली इन्व्हेस्टमेंट पॉज करावी. म्हणजे काही फंड असे आहेत की गेल्या 2 वर्षापासून 3 वर्षापासून रेग्युलरली खूप कमी रिटर्न्स येतात आहेत आणि त्याच कम्पेअर दुसरे फंड चांगले रिटर्न्स येतात. पण तरीसुद्धा आपल्याला सांगणारं कोणच नाही आहे ना की याच्यातली SIP पॉज करा किंवा स्टॉप करा. पण आपली SIP चालू आहे तर चालूच आहे. तर असं नाही होत ना, ॲपमध्ये तुम्हाला कोणताही सपोर्ट मिळत नाही. यानंतरचा टाईप आहे बँक. आता बँकेमध्ये जेव्हा आपण SIP सुरू करायला जातो प्रत्येक वेळेस त्या डेस्कवरती बसलेला माणूस हा वेगळा असतो. माझ्याकडे एक क्लायंट आहे ज्यांनी 5 SIP सुरू केल्या आणि 5ही एकाच फंडमध्ये गेल्या. त्यांचा फोलिओ नंबर वेगवेगळा आहे पण एकाच फंडमध्ये प्रत्येक वेळेस त्यांनी चालू करून दिली. म्हणजे हे काय झालं, एकच फोलिओ आहे आणि त्याच फोलिओमध्ये त्यांनी ती इन्व्हेस्टमेंट सुरू करायला हवी होती, त्याऐवजी त्यांनी काय केलं, वेगळी SIP सुरू केली वेगळ्या डेटला. म्हणजे त्या माणसाकडे तो फंड चूज करताना असलेलं नॉलेज कमी असतं. म्हणजे मला वाटत नाही की तो तेवढा नॉलेजेबल आहे. आणि बँकेमध्ये बसलेला माणूस आहे ना, तो त्याच बँकेचे फंड चूज करतो. म्हणजे जर ॲक्सिस बँकेमध्ये तुम्ही गेलात तर ॲक्सिस बँकचेच फंड तुम्हाला सांगणार, SBIमध्ये गेलात तर SBIचे फंड सांगणार, HDFCमध्ये गेलात तर HDFCमध्ये सांगणार. तर एखाद्या बँकेमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जर तुम्ही जाताय तर तो तुम्हाला त्याच फंडबद्दल सांगणार, कारण की त्याला तेच प्रोडक्ट विकायचं आहे ना तुम्हाला. पण जर ॲडवायझरकडे जाता तर तो ॲडवायझर तुम्हाला ज्या मार्केटमध्ये 44 कंपन्या आहेत त्यातल्या बेस्ट फंड चूज करून देण्यासाठी मदत करतात. आता सगळ्यात लास्टचा प्रश्न, म्युच्युअल फंड कधी विकावा, म्युच्युअल फंडमधनं पैसे कधी काढावेत. तर यासाठी कोणतंही लिमिट नाही. तुम्ही 1 वर्षानंतर, 2 महिन्यानंतर किंवा 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर पैसे काढलात तरीही चालेल. पण म्युच्युअल फंड हे असं प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही लाँग टर्ममध्ये राहिलात तरच तुम्हाला त्यातनं फायदा मिळणार, कारण की कंपाऊंडिंग हे लाँग टर्ममध्येच चालतं. म्हणजे जर तुम्ही वर्षभरामध्ये पैसे विड्रॉ केलात तर कंपाऊंडिंग तोपर्यंत चालूच झालेलं नसेल. पण जर हेच पैसे तुम्ही 20 वर्षानंतर, 25 वर्षानंतर, 15 वर्षानंतर विड्रॉ करताय तर तुम्हाला त्याचा कंपाऊंडिंगचं मॅजिक आणि पॉवर तुम्हाला 20 वर्षानंतर, 15 वर्षानंतरच पाहायला मिळेल. त्यामुळे जर म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर लाँग टर्म व्ह्यू लक्षात ठेवूनच इन्व्हेस्टमेंट तुमची जर्नी स्टार्ट करावी. तर अशा प्रकारे माझ्या मते तुम्हाला जे काही प्रश्न पडले होतील त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. आजचा जर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.